सर्व धम्म बंधू भगिनींना सप्रेम जय भीम, नमो बुद्धाय. धम्मसंहिता चॅनलवर आपणा सर्वांचे स्वागत. विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या शतकोत्तर 33व्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर महापुरुषांच्या जयंतीचे स्वरूप कसे असावे हा विषय तुमच्या समोर सादर करीत आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्मदिवस बाबासाहेबांच्या हयातीतच त्यांनी नको म्हटले तरी मोठ्या उत्साहाने त्यांच्या अनुयायांद्वारे साजरा केला जात होता. बाबासाहेबांच्या नंतर त्यांच्या जयंतीचा हा उत्साह दरवर्षी वाढतानाच दिसतो आहे. याही वर्षी बाबासाहेबांच्या जयंतीचा उत्साह त्यांच्या अनुयायांमध्ये ओसांडून वाहताना दिसत आहे. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती त्यांच्या अनुयायापुरती मर्यादित राहिलेली नाही. बाबासाहेबांची जयंती भारत सरकार, राज्य सरकार, महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत, सर्व विद्यापीठे, महाविद्यालये, शिक्षण संस्था, सामाजिक संघटना अशा प्रकारे देशभर बाबासाहेबांची जयंती दरवर्षी साजरी होत आहे. जयंतीच्या कार्यक्रमाने देशाच्याही सीमा ओलांडल्या आहेत. 14 एप्रिल ही तारीख जगात प्रसिद्ध झाली आहे. अमेरिकेच्या कोलंबिया विद्यापीठाने 1952 साली बाबासाहेबांना आधुनिक भारताचा शिल्पकार म्हटले आहे. त्यानंतर याच विद्यापीठाने त्यांच्या 250 वर्षपूर्तीवेळी जगातल्या विद्वानात पहिल्या नंबरचे विद्वान म्हटले आहे. ऑक्सफर्ड विद्यापीठाने बुद्ध, अशोक, महावीर नंतर डॉक्टर आंबेडकर हे जगप्रसिद्ध असल्याचा अभ्यास जाहीर केला आहे. संपूर्ण जगाचे नेतृत्व करणाऱ्या युनोने सिम्बॉल ऑफ नॉलेज म्हणजे ज्ञानाचं प्रतीक म्हटलेलं आहे. अमेरिका, युरोप, आफ्रिका अशा सर्व खंडातील म्हणजेच जगातील सर्वच देशात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी होत आहे. प्रथमतः महापुरुषांची जयंती साजरी करण्याचे कारण काय याचे स्पष्टीकरण पाहूया. भारत हा उत्सवाचा देश म्हणून जगात प्रसिद्ध आहे. या देशात 365 दिवस कुठे ना कुठे काही ना काहीतरी उत्सव हा सुरूच असतो. या देशात महापुरुषांच्या जयंत्या व पुण्यतिथ्या साजऱ्या होतच असतात. भारतात जाती धर्माच्या पलीकडे जाऊन महापुरुषांच्या जयंत्या साजऱ्या होतात. आता प्रश्न असा पडतो की जाती धर्माच्याही पलीकडे जाऊन महापुरुषांच्या जयंती साजरी होण्याचे नेमके कारण काय? याचे उत्तर अथवा स्पष्टीकरण असे की कोणताही महापुरुष हा जन्माला येताना तो एखाद्या जातीचा, धर्माचा वा देशाचा असतो, परंतु त्याच्या विचाराने व कार्याने तो महापुरुष महामानव बनतो. त्याचे संपूर्ण कार्य हे मनुष्य केंद्रबिंदू ठेवून झालेले असते. मानवाच्या कल्याणासाठी त्याने आयुष्य समर्पित केलेले असते. मनुष्याला केंद्रबिंदू ठेवून मानवाच्या कल्याणासाठी काम करणाऱ्या व्यक्तिमत्वालाच समाज महापुरुष व महामानव म्हणून मान्यता देतो, गौरव करतो, आपला उद्धारकर्ता म्हणून त्याच्याकडे पाहतो. आणि म्हणून महापुरुषांनी केलेले कार्य, दिलेले विचार व दाखवलेला मार्ग व त्यांच्या स्मृती या 3 घटकांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आणि त्यातून प्रेरणा व आदर्श घेण्यासाठी महापुरुषांची जयंती साजरी केली जाते. आता जयंती साजरी करण्याचा प्रमुख उद्देश कृतज्ञता व्यक्त करणे हाच आहे. ही कृतज्ञता 3 घटकाप्रती व्यक्त करायची असते. 1 महामानवाचे कार्य, 2 त्याने दिलेले विचार व दाखवलेले मार्ग आणि 3 त्यांच्या स्मृती म्हणजेच त्यांच्या जीवनातील आठवणी. ही कृतज्ञता व्यक्त करण्याचे सूत्र आहे ते म्हणजे आठविणे, साठविणे व वठविणे. याचे स्पष्टीकरण असे की जयंतीच्या दिवशी महापुरुषांचे विचार, कार्य व स्मृती यांची प्रथम आठवण करायची म्हणजे संपूर्ण चरित्राची उजळणी करायची. त्या दिवशी ऐकलेले आपल्या मनात ठेवायचे, ऐकायचे व तिथे सोडून द्यायचे नाही, तर ऐकलेल्या, चर्चा केलेल्या सर्व गोष्टी मनात साठवून ठेवायच्या असतात आणि आपल्या मनात साठवून ठेवलेले महापुरुषांचे कार्य, विचार याप्रमाणे वर्षभर प्रत्यक्ष वागण्याचा प्रयत्न करायचा म्हणजेच वटवायचे होय. महामानवाच्या जयंतीचे स्वरूप कसे असते? जयंतीचे स्वरूप ही कोणी ठरवायची आवश्यकता नाही, कारण त्याचेही सूत्र हे ठरलेलेच आहे. ते सूत्र म्हणजे प्रबोधन, मिरवणूक आणि करमणूक. जयंती साजरीकरण 3 भागात विभागलेले आहे. या 3 विभागाचा क्रम मागे पुढे होऊ शकतो किंवा परिस्थितीनुसार यांच्यातला एखादा भाग गाळला जाऊ शकतो. इथे फक्त एवढंच लक्षात घेतले पाहिजे की प्रबोधन करताना
मिरवणूक काढताना आणि करमणूक करताना एक समान घटक काय असेल तर महापुरुषांचे विचार, स्मृती व कार्य. प्रबोधनात विचार, स्मृती व कार्य असलं पाहिजे. मिरवणुकीत विचार, स्मृती व कार्य असलं पाहिजे. करमणुकीत विचार, स्मृती व कार्य असलं पाहिजे. म्हणजेच जयंतीच्या प्रत्येक साजरीकरणात महापुरुषांच्या विचार, स्मृती व कार्याचेच प्रतिबिंब त्या दिवशी उमटले असले पाहिजे. जर महापुरुषाचे विचार, स्मृती व कार्य याला विसरून अथवा बगल देऊन प्रबोधन, मिरवणूक व करमणुकीचे कार्यक्रम होणार असतील तर अनुयायी वर्गाने महापुरुषाला डोक्यावर घेतले आहे, डोक्यात घेतलेले नाही असे चित्र स्पष्ट होईल. अतिउत्साहाच्या भरात भावनिक होऊन महापुरुषांच्या विचार, कार्य व स्मृतीला बगल देण्याचे अनुयायाकडून मुद्दाम केले जात आहे असा त्याचा अर्थ विदित होतो. जयंती साजरी करीत असताना फक्त इतिहासात रममाण होणे योग्य होत नाही. जयंती साजरी करीत असताना वर्तमान काळाचे म्हणजेच वर्तमान काळातील परिस्थितीचे भान ठेवणे सुद्धा आवश्यक नव्हे तर सक्तीचे असते. याचे स्पष्टीकरण असे की महापुरुषांच्या विचार, स्मृती व कार्य यांच्या आठवणीने अनुयायी वर्गाला आपल्या समाजासाठी कार्य करावे याची प्रेरणा मिळते. समाजाप्रती आपल्या महापुरुषाप्रमाणे आपली ही बांधिलकी आहे याची त्या दिवशी तरी तीव्र जाणीव झालेली असते. आपणही समाजाप्रती कृतज्ञ असले पाहिजे असे सकारात्मक विचार व ऊर्जा निर्माण झालेली असते. याच पार्श्वभूमीवर त्याला याच कार्यक्रमात वर्तमान काळात समाजाची काय परिस्थिती आहे, समाजाचे सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक, आर्थिक, राजकीय काय प्रश्न आहेत आणि ते सोडवण्यासाठी काय करायला पाहिजे याचीही चर्चा याच दिवशी होण्याची आवश्यकता असते. प्रबोधन, मिरवणूक व करमणुकीच्या कार्यक्रमातून महापुरुषाचे विचार, स्मृती व कार्य ही एक बाजू आणि वर्तमान काळातील समाजाचे प्रश्न ही दुसरी बाजू अशा दोन पैलूंना एकत्र करून कार्यक्रम संपन्न झाले पाहिजेत. इतिहास आणि वर्तमान काळ मिळून भविष्यकाळ बनतो. इतिहास प्रेरणा देतो. ही प्रेरणा वर्तमान काळातील प्रश्न सोडवण्यासाठी असते. आता आपण मिरवणूक, प्रबोधन व करमणूक यांचे स्वरूपाबाबत पाहूया. प्रथम आपण प्रबोधन कार्यक्रमाची चर्चा करूया किंवा त्याचं स्पष्टीकरण पाहूया. प्रबोधनाच्या कार्यक्रमात महापुरुषांचे विचार, स्मृती व कार्य याला महत्त्व असले पाहिजे यामध्ये कुठली शंका असता कामाच नये. या व्यतिरिक्त दुसरे विषय मात्र असता कामा नये. प्रबोधनाच्या कार्यक्रमात महापुरुषाच्या संपूर्ण चरित्र अथवा चरित्रावरील विविध पैलू यावर चर्चा, परिसंवाद, भाषणे होतात. महापुरुषाच्या चरित्राच्या उजळणीमुळे अनुयायी वर्ग महापुरुषाने दिलेला विचार व मार्गाने जात आहे की नाही याची सुद्धा चर्चा होते. तसेच समाजाला नेमके कोणते प्रश्न भेडसावीत आहेत याचाही उहापोह जयंतीच्या कार्यक्रमात, प्रबोधनाच्या कार्यक्रमात होत असतो. मात्र अलीकडच्या काळात बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीमध्ये प्रबोधनाच्या कार्यक्रमाचे महत्त्व कमी होत असल्याचे जाणवते. तसेच प्रबोधनाच्या कार्यक्रमाचे विषयसुद्धा ज्या महापुरुषांची जयंती असते त्याला सोडून भरकटलेले दिसतात. ज्या महापुरुषांची जयंती असते त्यावर न बोलता वक्ता दुसऱ्याच महापुरुषाबद्दल अधिक बोलत असतो. वर्तमान काळात प्रबोधनाचे कार्यक्रम औपचारिकता म्हणून होत असलेलेही आढळतात. ही चिंतेची बाब आहे. कोणत्याही व्यक्ती, समाज, देश, संस्था यांचा विकास हा प्रबोधनाशिवाय होऊच शकत नाही. प्रबोधनाशिवाय क्रांती जन्मच घेऊ शकत नाही. जोपर्यंत डोक्यात विचार असणार नाही तोपर्यंत प्रत्यक्ष क्रांती होणारच नाही. विचार ही शक्ती आहे, ज्ञान ही शक्ती आहे. नॉलेज इज पॉवर असं फ्रान्सिस बेकननी म्हटलेलं आहे. बुद्धाचा संदेश आपण या संदर्भामध्ये लक्षात घेतला पाहिजे. बुद्ध म्हणतात की दुःख जिथून सुरू होतं त्याचं मूळ शोधा, उत्तर आपोआप सापडेल. आणि एकदा का तुम्हाला उत्तर सापडलं आणि मग तुम्हाला जगात परिवर्तन करायचं असेल तर सर्वप्रथम माणसाच्या मनात परिवर्तन करा. विचाराने विकासाची क्रांती होते. याबद्दलचा सिद्धांतसुद्धा बुद्धाने पुढील प्रमाणे दिलेला आहे. म्हणजे विचारातून विकास हाच सिद्धांत बुद्धाचा कसा आहे तो पहा. बुद्ध म्हणतात की विचार पेरा कृती उगवेल, कृती पेरा स्वभाव उगवेल, स्वभाव पेरा चारित्र्य उगवेल, चारित्र्य पेरा विकास होईल. यावरून हा अनुयायांनी संदेश घेतला पाहिजे
की प्रबोधनाच्या कार्यक्रमाचे महत्त्व कमी होता कामा नये, उलट त्याचे महत्त्व वाढवले पाहिजे। सावधानता म्हणून एक गोष्ट मला आवर्जून सांगावीशी वाटते, ती म्हणजे आंबेडकरी चळवळ हा वक्ता बनवण्याचा कारखाना आहे अशी माझी धारणा आहे। त्या कारखान्यातला जयंतीचा काळ हा मुख्य सीझन आहे। गेल्या 70 वर्षात बाबासाहेबांच्या जयंतीत भाषणे करून अनेक बौद्धेतर लोक वक्ते झाले आहेत। त्यांचा बौद्ध समाजाने सत्कार केला आहे, सन्मान केला आहे, परंतु वक्ता म्हणून प्रतिमा तयार झाली की नंतर ही मंडळी आंबेडकरी चळवळीचं नावसुद्धा घेत नाहीत। अशा वक्त्यांपासून सावध राहिले पाहिजे असे मला वाटते। दुसरा मुद्दा मिरवणुकीचा आहे। पुरातत्व इतिहासकारांनी पुराव्यासहित हे सिद्ध केले आहे की जन्मदिवसाची मिरवणूक काढणे ही पद्धती व परंपरा मौर्य काळापासून सुरू झालेली आहे। भारतात जी मिरवणुकीची परंपरा आहे ती मौर्यांपासून सुरू आहे। चंद्रगुप्त मौर्याच्या काळापासून मिरवणुकीची परंपरा सुरू आहे। या परंपरेला आपण बौद्ध परंपरा असेही म्हटले जाऊ शकते, कारण पुरातत्व इतिहासकार म्हणतात की बुद्धाची प्रतिमा मोठ्या रथात ठेवून त्याची मिरवणूक पाटलीपुत्र शहरातून काढली जात होती। तसेच चीनी प्रवासी हेनसँग, इत्सिंग व फाययान यांनी चीनपासून भारतात पायी प्रवास केला असून त्यांनी त्यांच्या प्रवास वर्णनात लिहिले आहे की अनेक शहरांमधून दरवर्षी बुद्ध प्रतिमा रथात ठेवून मिरवणूक काढण्याची प्रथा ही प्राचीन काळापासून सुरू आहे। या परंपरेला अनुसरूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्ताने मिरवणूक काढणे हे योग्यच आहे। फक्त मिरवणुकीच्या स्वरूपाबाबत मात्र विचार करण्याची गरज भासू शकते। मिरवणुकीमध्ये बाबासाहेबांचे विचार, कार्य व स्मृती यांचे मात्र प्रतिबिंब उमटताना दिसलेच पाहिजे। ज्ञानाचं प्रतीक असलेल्या महापुरुषाच्या प्रतिमेची मिरवणूक जर त्यांचा अनुयायी वर्ग काढत असेल तर ती महापुरुषाच्या विचार व कार्याला साजेशी मिरवणूक असली पाहिजे। मिरवणुकीत महापुरुषांच्या कार्याचे, जीवनातील प्रसंगाचे देखावे असले पाहिजेत। प्रत्येक व्यक्तीच्या हातात महापुरुषांच्या अनमोल विचारांचे फलक असावेत। महापुरुषांच्या विचारावरती आधारित घोषणा असाव्यात। महापुरुषांच्या कार्य व विचारावर आधारित गाणी असावीत। जयंती हा आनंदाचाच दिवस आहे, यामध्ये काही शंकाच नाही, परंतु वेडेवाकडे नाचणे म्हणजे आनंद साजरा करणे ही संकल्पना मात्र आम्हाला योग्य वाटत नाही। वर्तमान काळातील मिरवणुकीच्या स्वरूपाबाबत समाजामध्ये नाराजी आहे, हेही आयोजकांनी लक्षात घेतलं पाहिजे। मिरवणुकीला विरोध नाही, मिरवणूक निघालीच पाहिजे, परंतु तिच्या स्वरूपाबाबत मात्र दक्ष असायला पाहिजे। मिरवणुकीचे स्वरूप कसे असावे तर बाबासाहेबांचे विचार, कार्य व स्मृती यांचे प्रतिबिंब तुमच्या मिरवणुकीतून उमटताना दिसले पाहिजेत। तिसरा मुद्दा आहे की जयंती निमित्त करमणुकीचा कार्यक्रम। आता जयंती निमित्ताने करमणुकीचे कार्यक्रम झालेच पाहिजेत, याबद्दलही कोणाला शंका घेण्याचं काहीच कारण नाही। फक्त कार्यक्रमाचे स्वरूप योग्य आहे की नाही याबाबतच मात्र चर्चा होऊ शकते। जयंती निमित्ताने करमणुकीचा कार्यक्रम असेल तर ज्या महापुरुषांची जयंती आहे त्या महापुरुषांचे विचार, स्मृती व कार्य याला अनुसरूनच करमणुकीचा संपूर्ण कार्यक्रम असला पाहिजे। प्रबोधन आणि करमणूक कार्यक्रम एकमेकाला पूरक आहेत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की माझ्या 10 सभा तेव्हा त्यांच्या काळातील एक जलसा, म्हणजे त्या काळातील हा करमणुकीचा प्रकार होता। याचा स्पष्ट अर्थ आहे की व्याख्यान भाषणापेक्षाही प्रबोधनासाठी करमणुकीचा कार्यक्रम महत्त्वाचा आहे। करमणुकीतून प्रबोधन झाले पाहिजे, हा करमणुकीच्या कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट होतो। आजच्या काळात बाबासाहेबांचं हे वाक्य सांगितलं जातं नेहमी। वर्तमान काळात जयंतीमध्ये करमणुकीच्या कार्यक्रमाचं महत्त्व वाढलेलेच आहे, परंतु करमणुकीच्या कार्यक्रमाचे स्वरूप वैचारिक प्रबोधन होण्याऐवजी भावनिक प्रबोधनावर भर दिलेला आढळतो। भावनिक गायनाने अनुयायी वर्ग अधिक भावनिक होतो व पैसेही प्रत्येक गाण्याला देतो। आमची स्पष्ट भूमिका आहे की वर्तमान काळात जयंतीमध्ये करमणुकीचा कार्यक्रम करणाऱ्या अनुयायांनी वैचारिक प्रबोधनाला महत्त्व दिले पाहिजे व तशा प्रकारची गीते लिहिली पाहिजेत व गायली पाहिजेत। समाजात प्रबोधन करण्याची जबाबदारी जेवढी विद्वान, विचारवंत, अभ्यासक यांची आहे तेवढीच जबाबदारी करमणूक करणाऱ्या कलाकारांची सुद्धा आहे। याच्याही पुढे जाऊन मी असे म्हणेन की वर्तमान काळात समाज व्याख्यान भाषणाकडे आकर्षित होत नसेल आणि करमणुकीच्या कार्यक्रमाकडे आकर्षित होत असेल तर मग विद्वानापेक्षाही कलाकारांची समाज प्रबोधनाची जबाबदारी जास्त आहे। या निमित्ताने
कलाकारांना आमची विनंती आहे की आज समाजाची काय स्थिती आहे, बाबासाहेबांच्या चळवळीची दिशा काय आहे, बाबासाहेबांनी दिलेल्या मार्गावर ही चळवळ आरूढ आहे का, जर नसेल तर ती मार्गावर आणण्यासाठी प्रबोधन करण्याची जबाबदारी आजच्या गायक व त्यांच्या लेखकांची सुद्धा आहे. कारण आजचा समाज व्याख्यान भाषण या प्रबोधनाच्या कार्यक्रमापासून दूर जाताना आढळत आहे. परंतु तासनतास रात्रभर मात्र तो कलाकारासमोर बसत आहे. नुसता बसत नाही तर रात्रभर प्रत्येक गाण्याला पैसेही सोडत असतो. कलाकारांनी वामनदादांचा आदर्श ठेवला पाहिजे. समाजाला भावनिक न करता वैचारिक मार्गावर आणायला पाहिजे. अनुयायांनी बाबासाहेबांना डोक्यावर न घेता डोक्यात घेण्यासाठी कलाकारांनी प्रबोधन केलं पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 33वी जयंती साजरी करीत असताना त्यांच्या अनुयायांनी भावनिक होऊन भावनेचा अतिरेक करू नये. भावनातिरेकामुळे समाज आपले अस्तित्व हरवून बसतो. याबाबत बुद्धाचा संदेश असा की भावनेचा अतिरेक केल्यास व्यक्तिपूजा होते, व्यक्तिपूजेचा अतिरेक केल्यास नामस्मरण होतं, नामस्मरणाचा अतिरेक केल्यास अंधश्रद्धा निर्माण होते आणि अंधश्रद्धेचा अतिरेक केल्यास अराजक निर्माण होते आणि अराजकातून समाज आपलं अस्तित्व हरवून बसतो. सर्वांना भारतातील बौद्ध धम्माचे पुनरुज्जीवक, भारतीय संविधानाचे शिल्पकार, आधुनिक भारताचे शिल्पकार, ज्ञानाचं प्रतीक, विद्वानांचे विद्वान, विद्वानांचे शिरोमणी, महामानव, विश्वरत्न, बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 33व्या जयंतीनिमित्ताने बाबासाहेब आंबेडकरांना विनम्र अभिवादन आणि सर्व धम्मबंधू भगिनींना हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. जय भीम, जय अशोक, जय बुद्ध, जय भारत.